उन्हाळा सुरू झाला की आपल्या घराघरात वाळवण करण्याची लगबग सुरू होते आणि तसेच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी खुसखुशीत पांढरे शुभ्र आणि वर्षभर टिकणारे उन्हातील वाळवण बटाट्याचे वेपर्स. तर ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि आता मार्केटमध्ये पण खूप बटाटे आले आहेत. तर आपल्याला इथे फ्रेश बटाट्यांचा वापर करायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की मी इथे वेपर्स तळून दाखवते तुम्हाला आणि ते किती छान फुलले आहेत. खायला पण एकदम खुसखुशीत झाले आहे आणि एकदम पांढरे शुभ्र आपले वेपर्स इथे झालेले आहेत. हे वेपर्स वर्षभर आरामात आपल्याला टिकतात आणि लहान मुलांना देखील खूप आवडतात. आणि आता सध्या ऊन पण खूप आहे तर आता ही रेसिपी एकदम झटपट बनणारी आहे. तर तुम्ही नक्की ह्या वर्षी आम्ही ह्या पद्धतीने बनवले. तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन. तर इथे आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे मी 5 किलो बटाटे घेतले आहेत आणि हे आता स्वच्छ पाण्याने इथे मी धुवून घेणार आहे. इथे पाण्यात मी बटाटे धुवायला टाकलेले आहेत. तर ही प्रोसेस आम्ही रात्री स्टार्ट केली होती. रात्रीच बटाटे इथे पाण्यात धुवायला टाकले. त्यानंतर पाण्यातून एक एक बटाटा काढून इथे किसून घेणार आहे. बटाट्याची साल इथे आपल्याला काढून घ्यायची आहे आणि साल काढून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे बटाटे स्वच्छ पाण्यात आपल्याला पुन्हा टाकायचे आहे. तर इथे मी एका टपात पाणी घेतलेलं आहे आणि त्याच टपात मी इथे बटाटे किसून त्या टपामध्ये टाकणार आहे. तर व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे मी इथे सगळ्या बटाट्यांचे साल काढून स्वच्छ पाण्यात इथे टाकून घेते आहे आणि इथे लगेच आपल्याला बटाटे कटरने बटाट्याचे इथे स्लायसेस करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवा तसा शेप किंवा इथे डिझाईनचं पण कटर असतात अवेलेबल. तर तुम्ही आवडत असेल तर त्या हिशोबाने पण कट केले तरी इथे चालणार आहे. आणि इथे बटाट्याचे स्लायसेस झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ते स्वच्छ पाण्यात परत टाकायचे आहेत. इथे पाण्यात 2-3 पाणी आपल्याला चेंज करत राहायचं आहे. त्याने काय होतं की बटाटे काळे पडत नाही किंवा बटाटे लाल होत नाही. तुम्ही बघू शकता इथे कटरने स्लाइस केल्यानंतर किती व्यवस्थित एकदम एकसारखे ते कट होत आहे आणि बटाटे पण एकदम मोठ्या साईजमध्ये असल्यामुळे याचे स्लायसेस पण एकदम छान येत आहेत. जास्त पातळ पण आपल्याला इथे नको आहे आणि जास्त जाड देखील नको आहे. अगदी मीडियम पाहिजे. जास्त पातळ जर राहिले स्लायसेस तर ते तळल्यानंतर लगेचच लाल होऊन जातात. इथे बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आपल्या त्या कटरने इथे स्लाइस होत आहे. तुमच्याकडे जर मशीन असेल तर तुम्ही मशीननी देखील हे बटाट्याचे स्लाइस करू शकता. तर इथे स्टार्टिंगला जेव्हा आपण स्लाइस केले तेव्हा एका पाण्यात टाकले होते. आता हे धुवून दुसऱ्या आपल्या स्वच्छ पाण्यात आपल्याला हे टाकायचे आहे. इथे आपल्याला 2 ते 3 पाण्याने बटाटे धुवून घ्यायचे आहेत जे आपण स्लाइस केले आहेत ते. ही प्रोसेस याच्यासाठी असते की आपले बटाटे एकदम पांढरे शुभ्र राहावं त्याच्यासाठी. तर हे सेकंड पाणी होतं आणि त्याच्यानंतर थर्ड पाण्यात आम्ही पुन्हा इथे वॉश करून घेतली आहे आणि इथे बघू शकता मी एक छोटासा तुरटीचा तुकडा इथे मी पाण्यात टाकला आहे. जर तुम्हाला हवे असेल तर आपण पाण्यात हा तुरटीचा तुकडा 1 मिनिट ठेवून पुन्हा काढून देखील ठेवू शकतो. पण इथे मी काढलेला नव्हता. इथे पाण्यातच राहू दिला होता आणि त्यामध्ये आता पुन्हा मी बटाट्याचे स्लाइस जे मी तुम्हाला सांगितले 2 ते 3 पाण्याने वॉश करायचे ते त्याच्यात टाकले आणि हे आता रात्रभर झाकून इथे ठेवणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मोठ्या पातेल्यात पाणी ठेवलं आहे गरम करायला आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि ह्यामध्येच आपल्याला जे आपण रात्री बटाटे ठेवले होते बटाट्याचे स्लायसेस जे आपण कट करून ठेवले ते आपल्याला या पाण्यात टाकून शिजून घ्यायचे आहे. तर इथे मीठ टाकलं आहे. त्यानंतर पुन्हा मी झाकण ठेवलं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर आता बघा तुम्ही आपले रात्रभर हे पाण्यात आपले बटाटे होते तरी एकही बटाटा असा आपल्या स्लायसेस आपले काळे पडलेले नाही किंवा लाल झाले नाही. एकदम पांढरे शुभ्रच हे स्लाइस आहे. तर पुन्हा आपल्याला आता हे तुरटीचं पाणी होतं त्यामुळे आपल्याला हे पुन्हा साध्या पाण्यात आपल्याला टाकायचे आहे. त्यानंतर एका भांड्यात काढून हे आपल्याला आता शिजायला ठेवायचे आहे. तर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे. तर आता हे पाणी पण गरम झालं आहे. तर ह्यामध्ये आपण सगळे जे बटाटे काढून आणलेत आता बटाट्याचे स्लायसेस तर ते आपण याच्यात सगळे टाकून घेणार आहोत शिजायला. तर याला काही लागत नाही. हे 5 किलोचे बटाटे आहेत. तर बनवायला अगदी सोपी प्रोसेस आहे. जे बिगिनर्स जरी फर्स्ट टाईम ट्राय करत असतील तर त्यांना पण एकदम साध्या सोपी आणि एकदम इन्स्टंट रेसिपी आहे ही. तिथे एक 10 ते 15 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर इथे हे बटाटे शिजले आहे. तर इथे तुम्ही इथे मध्ये मध्ये 1-2दा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मी इथे शिजले नव्हते त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवलं आणि अजून 5 मिनटं एक हाय फ्लेमवर मी इथे उकळू दिलेले आहे. तर इथे आपले आता स्लायसेस जे आहेत
ते शिजले आहेत व्यवस्थित. तर याला तुम्ही वेफर्स पण म्हणतात किंवा आपण पोटॅटो चिप्स, बटाट्याचे चिप्स पण म्हणतात. तर इथे आपले वेफर्स शिजले आहेत. तर आता इथे लगेच बाहेर खाटीवर मी साडी टाकलेली आहे आणि साडीवर हे एक एक करून इथे वाळून घेणार आहोत. तर आता हे वेफर्स एका चाळणीने पाणी त्याचे निथळून घ्यायचे आणि आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि हे वेफर्स आपल्याला 2 ते 3 दिवस एकदम कडक उन्हात वाळून घ्यायचे आहे. आणि आता सध्या उन्हाळा पण भरपूर आहे, त्यामुळे हे अगदीच खूपच लवकर वाळून जातात हे वेफर्स. तर इथे मी चाळणीत वेफर्स काढून घेतले आहे आणि खाटीवर पण मी साडी टाकली आहे. आणि खाटीवर जेवढे वेफर्स पुरले तेवढे सगळे तिथे एक 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 असे व्हिडिओ दाखवते, त्याप्रमाणे आपल्याला एक 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 जवळ वाळवायला ठेवायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही किती मस्त मोठे मोठे स्लायसेस आलेले आहेत आपल्या वेफर्सचे. ते जास्ती जाडही नाही बारीकही नाही. आणि तुम्हाला एक मी कट करून दाखवते. हे बघा, अशा जर वेफर्स जर असे कट झाले ते समजायचं की आपले वेफर्स इथे व्यवस्थित शिजलेले आहेत. यावर्षी उन्हाळा पण खूप आहे, त्यामुळे अगदीच सकाळी सकाळीच ऊन नव्हतं तेव्हाच हे वेफर्स टाकायला घेतले होते आम्ही. इथे एक 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 करून इथे सगळे वेफर्स आमचे टाकले गेलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत. एकदम व्यवस्थित टाकले आहे बघा. आता खाटीवर पण वेफर्स टाकले होते. तर खाट आता ऊन येईल तर उन्हाच्या बाजूला खाट ठेवली आहे आणि त्याच्यावर सगळे वेफर्स टाकले आणि काही वेफर्स खाली टाकले, खाटीवर जागा नव्हती त्यामुळे. इथे ऊन आलं आहे, वेफर्स आपले वाळत आहेत मस्त. तर इथे हे सकाळी 9 ते 10 वाजेचा टाईम होता हा. तर तुम्ही दुपारी बघू शकता, आपण जेव्हा वेफर्स टाकले तेव्हा खाटीवर अगदीच काहीच जागा नव्हती. जेव्हा वेफर्स वाळले तर सगळे वेफर्स अगदी साईजने एकदम छोटे होऊन गेले. पण जेव्हा आपण तळू तर तेव्हा त्याची साईज पुन्हा देखील एकदम मोठी होते. तर एकदम कडक उन्हाळा असल्यामुळे हे वेफर्स लगेचच एकदम 2 ते 3 वाजेपर्यंत सगळे वाळून गेलेले होते. पण तरी देखील आपल्याला हे 2 दिवस उन्हात वाळवायचे असतात. आता सगळे वेफर्स इथे वाळले आणि 2 दिवस उन्हात हे वेफर्स वाळल्यानंतर बघा किती छान दिसत आहेत आपले वेफर्स. तर आता मी तुम्हाला हे वेफर्स तळून देखील दाखवणार आहे. तर तेल इथे आपल्याला गरम झालेलं पाहिजे, म्हणजे एकदम असं व्यवस्थित तापलेलं पाहिजे. तेल पूर्ण तापल्यानंतर आपल्याला ते मीडियम गॅसवर करून द्यायचं आहे, म्हणजे मीडियम फ्लेमवर करून द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यात सगळे वेफर्स तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या वेफर्सची साईज जेव्हा वाढली तेव्हा अगदी छोटी होती आणि तळल्यानंतर किती व्यवस्थित फुलले आहेत हे. आणि खायला पण एकदम कुरकुरे झालेले आहेत, एकदम कुरकुरीत त्याची टेस्ट झालेली आहे, क्रिस्पी झालेले आहेत. तर तुम्ही नक्की यावर्षी या पद्धतीने बनवून बघा. जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल, अजून सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला पण लाईक करा आणि कमेंट देखील करून सांगा मला की वेफर्स कसे झालेले आहेत. तर इथे खाण्यासाठी सगळे वेफर्स आधी तळून घेतले. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांगा. हे बघा, इथे आपले वेफर्स एकदम छान रेडी झालेले आहे. आणि माझ्या मुलीला तर वेफर्स म्हटलं तर खूपच आवडतात. सगळ्याच लहान मुलांना आवडतात ॲक्च्युली, मोठ्यांना देखील खूप आवडतात. आणि उन्हाळा म्हटलं की सगळेजण हे करतातच. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की या उन्हाळ्यात करून बघा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.